जर तुम्ही पावसाळ्यात जर आलात ओके तर इथे तुम्हाला भरपूर पाणी मिळणार आहे. नॅचरल पाणी, स्विमिंग पूल तर आहेच, पण या प्रॉपर्टीमध्येच बघू शकता तुम्ही अशा खाली उतरून जायला स्टेप्स आहेत छानपैकी. हे बघा, इथून तुम्ही अजून बघू शकता ही सगळी आंब्याची झाडं आहेत वेगवेगळी. आणि त्याच्याशिवाय बघा इकडे कडुलिंबाचं झाड आहे. म्हणजे 7,000 वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत. इवन रुद्राक्ष पण आहेत इथे, असं त्यांनी नावं पण लिहिली आहेत. म्हणजे तुम्ही जर इथे आलात आणि तर तुमच्या मुलाला तुम्ही ही सगळी झाडं पण दाखवू शकता, कारण जनरली आपल्याला बघायला मिळत नाही. येस येस येस, कागदी लिंबू आहेच. हे बघा, आणि याच्यामध्ये पण अशी छोटी छोटी ना बरीच झाड आहेत. ते बघा तिकडे पण छोटी छोटी गुलाबं लावून ठेवलेली आहेत. म्हणजे ऍक्च्युली सगळं प्रेम आहे झाडांवरचं. सो बघा भारीच नाही एकदम असं. आणि त्याच्याशिवाय जसं तुम्हाला म्हटलं की आता आपण आलो ते पाण्याच्या जवळ, इकडे पण झेंडू आहे, इकडे पण वेगवेगळी झाडं आहेत. सो भरपूर झाडं लावली आहेत त्यांनी. आणि बघा इकडे छान असं पाणी आहे. सो आता जरा पाण्याची क्वांटिटी कमी झाली आहे, कारण आता पावसाळा हळूहळू कमी व्हायला लागलेला आहे. पण जर भर पावसाळ्यात आलात तर इथे तुम्हाला फुल फ्लो मध्ये दिसणार आहे. पाणीच पाणी हे असं वाहत जात आहे बघा. आणि हे सह्याद्रीतूनच येणारं पाणी असतं. हा, एकदम स्वच्छ पाणी. आणि हे बघा आता जरा खालून बघितलात, सो हा इथे आपला असा गोरखगड किल्ला. आणि हे बघा हे अशा प्रकारचं लँडस्केपिंग आहे. आणि तिकडे आपला रिसॉर्ट आहे. तर प्रेरणा, आता आपण जरा रूम बघायला जाऊया. नक्की. यस.